हिंगोली जिल्ह्यात सतत पाऊस होतो। पडत असलेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याच पिकांची पाहणी जी आहे ते हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ करतात। खरं तर ते कालपासून परवाच्या दिवसापासून जे आहे ते जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे। त्यानंतर आपल्यासोबत आहे मागच्या 2 दिवसापासून जिल्ह्यात आहात तुम्ही, अनेक ठिकाणी बांधावर जाऊन पाहणी केली। काय परिस्थिती आहे जिल्ह्यातली? सगळी पूर्ण जिल्ह्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे। सोयाबीनचं पीक गेलं, कापसाचं गेलं, हळदीचं गेलं। आता इथं ह्या ऊसात सुद्धा आपण जर बघितलं तर मला वाटतं इथून नदी पात्राच्या बाहेर 2-2.5 किलोमीटरपासून पाणी गेलं आहे। म्हणजे ते कदाचित समुद्रासारखंच दिसत असेल, त्याच्यात हे पीक काय येणार आहे? आणि पीक नाही म्हणजे आता इथून थोडंसं जायला खाली आपल्याला उतरायला जरा अडचणी येत असेल, मी उतरू शकतो, तसं काय अडचण नाही। पण सगळ्यांना नेणं एवढं काय उचित वाटत नाही। जे दिसतं ते डोळ्यालाच असं दिसतं, काय सिंगल एक दाणासुद्धा या सोयाबीनचा शिल्लक नाही आहे। इथूनही दिसतं, आपण फोटोग्राफी घेतली तरी। एकूण किती हेक्टरवरती जिल्ह्यामध्ये संपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि आता तातडीची मदत शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे? 2.5 लाख म्हणजे 2,71,000 हेक्टर एवढी साधारण नोंद झालेली आहे। आता ही परिस्थिती म्हणजे याला सोयाबीन म्हणायचं का काय म्हणायचं हाच प्रश्न जर आहे। चारा सुद्धा नाही ना, चारा होऊ शकत नाही। तर तात्काळ मदत देण्याच्या संदर्भातलं मी परवा सोमवारी जाईल तर तात्काळ मदत देण्याची कार्यवाही करेल। कारण आता मागच्या जून-जुलैची जी आहे त्याची आता DBT चालू आहे। हे आता 8 दिवसात जेवढी धुमाकूळ झाला पावसाचा त्याची तात्काळ मदत दिली जाईल। एक शेवटचा प्रश्न आहे, याच तालुक्यामध्ये केळी बागांचं प्रचंड नुकसान झालं होतं, त्यासह इतरही पिकाचं, त्याची अजून भरपाई इथल्या शेतकऱ्यांना मिळाली नाही। आता सकाळच्या मीटिंगमध्ये तेच झालं काय, बऱ्याच पिकं ही तशी पेऱ्याला काही लोकांकडून आलेली नाहीत। आणि हळदीचा तर एक वेगळा विषय SDM मॅडम मी ऐकला, तर त्याची मी कृषी खात्याला तशी यांनी कागदोपत्री पाठपुरावा जो केला आहे का, हळद पीक हे वरती दिसताना खूप चांगलं दिसतं, पण ते कंदवर्गीय पीक आहे, त्याच्यामुळं ते खाली सडलं तर ते खालून उकरून पाहिल्याशिवाय काही सापडत नाही। आणि तशाच पद्धतीने इथं वाहून सुद्धा गेलंय, वाहून गेलेलं तर दिसणार आहे, पण असं कोणालाही वाटेल, पण मी शेतकरीच आहे का कंदवर्णीय जे खाली पिकं असतात ती भुईमुग असेल किंवा तुमचे हळद असेल किंवा आलं असेल, वेगवेगळी पिकं राज्यभरात घेतली जातात आणि नेमकं मसाल्याचं पीक म्हणून ते काही पीक पेरायला येत नाही अशा पद्धतीची शेतकऱ्यांची आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। तर त्याच्या संदर्भातली मी कार्यवाही करतो आणि असे केळी वगैरे राहून गेले असतील त्याची माहिती घेऊन त्यांना भरपाई देण्याचे मार्ग हे काढू। खरं तर या सर्व पूरग्रस्तामध्ये जे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना जे आहेत ते तात्काळ मदत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, डोंगरगाव पूल, हिंगोली।